नमस्कार सगळ्यांना, ओम साईराम. तर आज बघा मी तुम्हाला नवीन अशी ट्रेंडिंगमध्ये फ्रंट साईडला डिझाईन सांगणार आहे. तर ब्लाऊज पीसमध्ये जे आपला एक्स्ट्रा बॉर्डर येते त्याच्यानुसार मी बनवलेले आहे. तर बघा इथं मी प्रिन्सेस कटचा सेप आणि क्रॉसपट्टी ही कट करून घेतली आहे. तर इथे तुम्हाला माप दाखवते मी. आपल्याला 2.25 इंच हे गळारुंदी घेऊन 5.5 इंच इथं आपल्याला शोल्डर टाकून घ्यायचे आहे. आणि त्याच्यानंतर बघा आय हुकसाठी मी अर्धा इंच एक्स्ट्रा काढून घेतले होते इकडल्या साईडला. 6 इंच आपल्याला समोरील गळा टाकून घ्यायचा आहे. 2.5 इंच घालून गळ्याची आपल्याला ही रुंदी घ्यायची आहे. इथे लाईन वडून घेऊया आपण, गोल असा गळ्याचा आकार देऊन घेऊया आपण. इथे बघा आता आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. 1.5 इंच आपल्याला 1.5 इंच वरती घ्यायचा आहे आणि बाहेरच्या साईडला आपल्याला 2 ते 3 लाईन घ्यायचा आहे. जास्तीत जास्त तुम्ही अर्धा इंच घेऊ शकता. हे बघा ही क्रॉस देऊन आपल्याला असा अगदी आतल्या साईडला थोडासा असा आकार देऊन घ्यायचा आहे. अगदी खोलगट थोडासा 1-2 लाईनीचा, आणि इथून आपल्याला असा वरती आकार देऊन घ्यायचा आहे. याच्यानंतर आपल्याला हा गळा कॅनव्हासवर ड्रॉ करायचा आहे सेम अशाच पद्धतीने. हे बघा असा आकार देऊन घ्यायचा आहे. आता आपल्याला कॅनव्हासवर हा सेम पद्धतीने ड्रॉ करायचा आहे. तर याच्यात पण बघा मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलं होतं शिलाई ह्याच्यासाठी, आयहुक पट्टीसाठी. 2.25 इंचाची गळा रुंदी टाकून आपण 6 इंचाचा गळा टाकून घेतला आहे. खालून 2.5 इंच घेऊन एक बॉक्स तयार केला आहे. सेम त्याच पद्धतीने जे आपण अस्तरवर गळा ड्रॉ केला, सेम त्याच पद्धतीने आपल्याला कॅनव्हासवरही करून घ्यायचं आहे. 1.5 इंचवर खून करून 1-2 लाईन असं बाहेर काढून आपल्याला हे क्रॉस जोडून घ्यायचा आहे. अलगदपणे असं आपल्याला थोडंसं असं सेप देऊन घ्यायचं आहे आतमधल्या साईडला. हे बघा अशा पद्धतीने जो गळा आपण ड्रॉ केला आहे त्याच्या साईडला आपल्याला 1 किंवा 1.5 इंच तुम्ही घेऊ शकता. नंतर हे स्टिचिंग झाल्यानंतर आपण हे कट करू शकतो. कट करून टाकायचं आहे जर जास्त एक्स्ट्रा झालं तर. पण जे नवीन शिकत आहेत त्यांच्यासाठी आपण 1 ते 1.5 इंच घ्यायचं आहे. आता हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे पूर्ण. अशा पद्धतीने आपण कट करून घ्यायचा आहे. याचे 2 भाग करून घ्यायचे आपल्याला. दोन्ही केली साईडचा हा गळा झाला आहे. बघा किती सुंदर असा आपला गळा कॅनव्हासवर तयार झाला आहे. सेम त्याच पद्धतीने आपल्याला आता मेन फॅब्रिक खाली ठेवून त्याच्यावर अस्तर ठेवून कॅनव्हास आपल्याला हे पिनअप करून घ्यायचं आहे पूर्ण. बघा हे अशा पद्धतीने मी पिनअप करून घेतलं आहे. तर या आतमधल्या साईडला आपल्याला असं जोडून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला कट करून घेऊन गळा पलटी करायचा आहे. छोटे छोटे डॉट द्यायचे आहेत आपल्याला. हे बघा जो एक्स्ट्रा होता तो मी कट करून टाकला. अशा पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे. ह्याच्यावर आपल्याला आता दाब टीप देऊन घ्यायची आहे. जर तुमचा ब्लाऊज पीसचा कपडा हा जास्त असा हे नसेल, कॉटनचा किंवा असा कडक नसेल, तर अशा तुम्ही गळ्याला प्रत्येक गळ्याला असं कॅनव्हास लावू शकता. त्याच्यामुळे हे ब्लाऊज एकदम टाईट असे राहते, कपडा हलत नाही आहे त्याच्याने. हे बघा मी पूर्ण कटिंग करून घेतलेलं आहे. त्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या साईडलाही पूर्ण करून घ्यायचं आहे. तर बघा हे बॉर्डर मी आधी खालच्या साईडला लावून घेत आहे बॉर्डर. ही ब्लाऊज पीसमध्ये आपल्या प्रत्येक ब्लाऊज पीसमध्ये हे एक्स्ट्रा खालील साईडला बॉर्डर असतेच, तेच मी कट करून घेतलेले आहे. या बॉर्डरच्या दोन्ही साईडला मी एक दुमडून घेऊन शिलाई दिलेली आहे, जेणेकरून आपली फिनिशिंग ही चांगली येईल. हे अशा पद्धतीने घेऊन आपल्याला इथून कट करून घ्यायचं आहे. तिथे एक शिलाई लावून घ्यायची आहे आपल्याला नंतर उकाई पट्टीपाशी. बघा आपल्याला आता हे इथून सुरुवात करून आपण जिथं प्रिन्स कट जॉईन करतो तिथपर्यंत घेऊन जायची आहे आपल्याला ही बॉर्डर. ही खूप सुंदर अशी डिझाईन तयार होते. ही सध्या ट्रेंडिंग चालू आहे. हे अशा पद्धतीने आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे. अगदी हळूवारपणे ही जॉईन करायचं आहे. व्हिडिओ खूप मोठा होतो त्यामुळे थोडासा स्पीड केला आहे मी. आपल्या एक हाताने प्रेस करत करत ही आपल्याला बॉर्डर जॉईन करायची आहे. त्याने फिनिशिंग ही छान येते. तर बघा आता आपल्याला ही प्रिन्सेस कटचा जॉईन करून घ्यायचा आहे. प्रिन्सेस कट ही जॉईन करताना आपल्याला ओढायचा नाही आहे जास्त, अगदी हळूवारपणे जॉईन करून घ्यायचा आहे.
जेणेकरून पफ हा आपला एकदम मस्त येतो, चुन्या विण्या वगैरे पडत नाही आहे त्याच्यात. आणि प्रत्येक ह्याला साईडला आपल्याला डबल शिलाई द्यायची आहे. ब्लाऊजचा तुम्ही जोही पार्ट जॉईन करता त्याला प्रिन्सेस कट असू द्या, मग क्रॉसपट्टी असू द्या, मग खालची पूर्ण ह्याला आपल्याला डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. तर बघा क्रॉसपट्टी आता आपण इथं जॉईन करून घेऊया. जर तुमची चेस्ट ही हेवी असेल तर जास्त साईजसाठी आपल्याला इथे एक छोटासा टक्स द्यायचा आहे. त्याचा सेंटर काढून 2 इंचाचा इथं टक्स देऊन घेत आहे मी. हे बघा, ज्याने पफ हा एकदम मस्त येतो, प्रिन्सेस कटचा पफ. तर क्रॉसपट्टी जॉईन करायची आहे. तर बघा आपल्याला मेन फॅब्रिकवर मेन फॅब्रिक ठेवायचं आहे आपल्याला, आणि अस्तरवर अस्तर असं उलट ठेवून घ्यायचं आहे. आणि याला आपल्याला जितके आपण कटिंग करताना शिलाई मार्जिन घेतलं आहे तेवढं शिलाई मार्जिन ह्याच्यात दाबून घ्यायचं आहे आपल्याला. आपण अर्धा इंच घेतलं होतं, तर ह्या साईडला 2-3 लाईन आणि खालच्या साईडला 2-3 लाईन असं अर्धा इंचाचं मार्जिन ॲडजस्ट करून आपल्याला क्रॉसपट्टी ही जॉईन करून घ्यायची आहे. हे बघा अशा पद्धतीने ह्याला डबल शिलाई द्यायला अजिबात विसरायचं नाही. हे बघा आता आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे. दोन्ही पट्टीच्या मध्ये हा पूर्ण आपल्याला पार्ट आतमध्ये ढकलून देऊन वरून आपल्याला शिलाई द्यायची आहे. हे बघा याला पण आपल्याला डबल शिलाई देऊन घ्यायची आहे, जेणेकरून आपली शिलाई उसवणार नाही किंवा दोर येते तिथून निसटणार नाहीत त्याच्यामुळे. बघा आता आपण पलटी करून घेते हे पूर्ण. अशा पद्धतीने जर तुम्ही क्रॉसपट्टी जॉईन केली तर त्याची फिनिशिंग ही खूप मस्त येते. दुसऱ्या साईडला पण आता पूर्ण आपण जॉईन करून घेतले आहे. हे बघा दोन्ही साईडला आपण जॉईन केलेले आहे. तर आता आपल्याला याला आय हुक पट्टी आणि लूप पट्टी अशी दोन्ही लावून घ्यायची आहेत. जर तुम्हाला आय हुक आणि लूप पट्टीसाठी डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिजे असेल तर मी अपलोड करेल, तशी तुम्ही मला कमेंट करा एकदम डिटेलमध्ये की किती इंच आपल्याला हुक पट्टी घ्यावी लागते किंवा लूप पट्टी घ्यावी लागते, त्याचे आय कशा बनवायचा याचा व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करा, मी त्याच्यावर नक्कीच एक व्हिडिओ बनवेल. बघा ही हुक पट्टी आपल्याला वरच्या साईडला ठेवून खालील साईडला फोल्ड करायची आहे. तर मी आधी फोल्ड जॉईन करताना दोन्ही साईडला वरतून आणि खालून फोल्ड करून जॉईन केली आहे की जेणेकरून आपली फिनिशिंग ही खूप छान येईल यासाठी. हे बघा फिनिशिंगमध्ये पूर्ण आलेली आहे. तर बघा हुक पट्टी जॉईन झाली. आता लूप पट्टी जॉईन करायची. लूप पट्टी मी ही 3 इंचाची घेऊन फोल्ड करून घेतलेली आहे. दोन्ही साईडला मी फोल्ड केले आहे, वरही आणि खालीही, कारण याला आपल्याला गोट लावायचा नाही आहे, कारण वर आपण बॉर्डर अटॅच केली आहे त्याच्यामुळे. दोन्ही साईडला जॉईन करून लूप पट्टी ही खालच्या साईडला ठेवून आपल्याला वरच्या साईडला फोल्ड करून घ्यायची असते. हे बघा जेवढं आपलं शिलाई मार्जिन आपण घेतलं आहे त्या पद्धतीने आपल्याला ही जॉईन करून मधोमध जॉईन करून घ्यायची आहे. जर तुम्हाला आय येत नसेल तर तुम्ही मला तशी कमेंट करा, मी अगदी डिटेलमध्ये त्याचा व्हिडिओ बनवीन. हे बघा दोन्ही आपल्याला ही करून घ्यायचं आहे. तर बघा ब्लाऊजचा हा पूर्ण फायनल लुक झालेला आहे. तुम्हाला दाखवते पाठीमागून हा मी छोटासा राऊंड नेक काढलेला आहे. तर बघा किती सुंदर असा आपल्याला गळा तयार झालेला आहे, अगदी फिनिशिंगमध्ये पूर्ण झालेला आहे. हा सध्या आता खूप ट्रेंडमध्ये चालणारा गळा आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा.